अयो आरतीचं ताटण कशाला आरतीचं ताट? कशाला म्हणजे दिसा ना तुला लग्न करून आलोय ती काय? बायको बायको. अहो तुम्हाला येडबीड लागलं काय? तुम्ही लग्न करून आलाय. आई बोला ना काहीतरी. उठ तू पटके सांग आरतीचं ताट. येड मला नाही तुला लागलंय. अहो आई काहीतरी बोला की. तुम्ही गप्प बसलाय लेकाने दुसरं लग्न केलंय. बोलायचं काय आमचे ते स्वागत फिगत करा घरात काय असतं ती. स्वागत हा जाळ करीन आता मी तुमच्या दोघांचा स्वागत करण्याऐवजी. तू काय जाळ करशील ग? काय जाळ करशील? तुला राहायचं ना राह तर निघ तुझ्या आई बापाकडे चल. माझ्या आई बापाकडे मी जात नसती. आणि ही कुणी आणली ना अवदसा ती बाहेर काढायची पहिली. कुणी आणली? मी आणली. माझं घर आहे माझं मी ठरवीन. माझं घर- ठेवायची का लावायची? पहिली बायको मी आहे. असू कळलं का? दे असू दे. ओ आई बोला की काहीतरी लेकाला. काय बाया मग आता एखाद्याच्या नशिबात असल्यावर 2 सोया एका हाडाला झाल्यावर काय करते? हाय ना पण थुरली ती दाखली काय करू मग? ऐक काय ही समजून घेते ना. तिला सांगितली मला पहिली बायको आहे. तिला काय अडचण नाही. मग हिला काय अडचण नाही? मला अडचण आहे. मला नाही पाहिजे. ए निघ ग. तुला कुठं नाही आली पाहिजे तू? तुला नाही पाहिजे आमच्या दोघाला पाहिजे राहून दे. का तुझ्याच म्हणण्याने सगळे आई नसतं. मी निघून जाई ना माहेर. चल निघ चल निघ. आण तुझी बॅग जा निघ. मी आई बापाकडे जाणार नाही. माझेच आई बापा आलेले. बघा आता तुमचा कसा तमाशा करतील ते. लय भारी झाला आई बापा आली ती. एक नंबर काम केलं. सासरे बुवा या तुम्हालाच आत्ताच फोन करणार होतो. अहो, काय केलंय? तुम्हाला पटतं का जावई? लग्न करून आले त्यांनी माहिती काय का? केलंय? जग जागृत केले काय? लग्न केलंय? जावाय काय चेष्टा बिष्टा लावली काय तुम्ही? चेष्टा? हे असला सगळा अवतार घेऊन आला इथं. अहो पोरगी आमची हाय ना अजून. बघा तीच तुम्हाला सांगायसाठी मी फोन करणार होतो. हिला ही ऍडजस्ट करते. हिला ऍडजस्ट होत असलं तर ठेवा नसलं तर घेऊन जावा. आपण 2-2 बायका करतात का खुशाल? काहीच अडचण नाही मला. जर इकले लेकरू होत नाही तर दुसरे आणायला काय अडचण आहे? लेकरू होत नाही मग त्याला दवाखाना बिवखाना काहीतरी करायचं. देवा धर्माचं बघायचं काहीतरी. तू होऊनच द्यायचं नाही म्हणती. लग्नाला झालं 4 वर्ष. लोक गावातली मला माणसं जवळ सुद्धा येऊन द्या ना. वानजुटा म्हणतात वानजुटा. कार्यक्रमाला बोलविनात काय करीनात. अहो पण म्हणून असलं पाऊल उचलतात का? काय करायचं आमच्या पोरीने आता? अहो का मी काय म्हणतोय हाय ना एक ही पण राहून द्या. तुम्हाला वर्षाच्या आत तुम्हाला नातू दाखवी तुम्ही. इकडे बरं तू काय चाललंय नेमकं? काय चाललंय? काय आहे तू सांग. तुला वाटत नाही का नातवंड मांडीव खेळवावा हा हाय ना बाबा मला. घरात बारक पोरगा असावा? हा खरं आहे ती बी. मग तू मला 4 बारा म्हणली का नाही? लेकरू बाळकस काय व्हाय ना? काय फॉल्ट आहे काय? लोकांना वाटायला लागलं माझ्याच फॉल्ट आहे या. माझ्यात काय फॉल्ट नाही. मग अगं आहे आमच्या इथलं ते डोंगरावरचं बाबा आहे ना त्यांनी मला सांगितलं की 4-5 वर्ष लिकरू होऊ देऊ नको म्हणून. कारण की माझ्या जीवाला आणि त्यांच्या बी जीवाला धोका आहे जर लिकरू झालं तर. अरे तुला काय अक्कल फिक्कल आहे का असलं बाबा बिबाचं? घ्या आता लेकरा सकट व्याजानी बायको बी आली दुसरी. अगं पण हे असं ऐकत येत का? तू कधीपासून अंधश्रद्धा पाळायला लागली? सासरे बुवा नाटक करते ही. बाबा फिबा काय नाही मला माहिती. बाबाचं काय खरं नसतं. आई खरं नाही का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी का ठेवलं नाही लिकरू ती. मला एक सांगा हिला दवाखान्यात नेतो म्हणलं तर नको नको. सगळे गोम हिच्या अंगात आहे. अहो तुमच्या जीवासाठीच मी केलं माहितीये का? मला त्या बाबांनी सांगितलं होतं. झालं आता 3 वर्ष झाले. आता 2च वर्ष राहिले. 2 वर्षात मी लगेच ठेवेन. अरे जरा दम खापन. बाबांनी काय सांगितलं ते तरी सांग. त्यांनी सांगितलं की जर तू लगेच लग्न झालं जर बाळ ठेवलं तर तुझा नवरा किंवा तू दोन्ही पैकी एक मराल म्हणून. हे काय खरं असतंय का? कायला असल्या बाबांची नादी येडी का लागली? जरा? बरं त्यांनी मला सांगितलं की उपास करत जा. मी यांच्यासाठी उपास करते. बघ कशी वाळून गेली मी. ती जाऊन ते वाळून. आता बाबांनी सांगितलं लिकरू झाले मी आता 1 वर्षाच्यात लिकरू होऊन दाखवतो आणि मग बघू कुणाच्या जीवाला धोका येते. अहो, आता जावई, होईल ना तुम्ही लिकरू. येडे झालात का तिला काय? घेऊन जा तुम्ही घेऊन जा. मी जात नसते. आई मला नाही यायचं. मला इथंच राहायचंय. ह्या भवानीला पहिलं ए, घराच्या बाहेर तिला काढ. काय बोलू नको. कुठे तसला डोंगे बाबा फिवा माझा अजिबात विश्वास नाही. आणि तो बाबाचा ऐकून 5 वर्ष मला बिना बापाचं ठेवते. तू लाज वाटाय पाहिजे तर. अगं पण जरा त्यांना सांगायचं ना कोण बाबा आहे ते. त्यांना पण न्यायचं. पण हे बाबा कुठून आलं? तू कस काय डोक्यात ऐका घेतली? शिकलेली सासूबाई पोरगी. तुम्ही ऐका. 5 वर्ष झालं. 5 नाही 3 वर्ष झालं. ही नाही गोळ्या खाती या. काय करायचं? उद्याच्या लेकरूच नाही झालं कोण खर्च कराय मोकळं हिला. अगं पण अडाणी लोकांची गोष्ट वेगळी आहे. तू शिकलेली आहे. तू कस काय असं अहो गोष्टीवर विश्वास ठेवते? सुशिक्षित अडाणी ही. तुम्ही उगा मला इज्जत काढू नका. इज्जत काढत नाही. डोंगी बाबाचं ऐकून तुला लाज वाटाय पाहिजे. उद्या बाबा मला गुखा खाचीन का? बघा हो, कसलं घाण काय? बोलतात आई मला. काय बोलतोय का? कसं नाही ऐकलं काय करीन ते तरी? कोणाच्या जीवासाठी करत होती? ह्यांचा जीव जाईल म्हणून सांगितलेलं हा. नाही तर माझा तरी. मग तुझं गेलं असतं तर बरं झालं असतं. माझं असं पण जाणार नाही. बघ आई मी मारावी याची अपेक्षा करते ती. तुझ्या बाबाला इथं घेऊन ये. दुसरं लग्न केलं काय म्हणतोय बघ मला इथे येऊ. दुसरं लग्न केलं मरतोय का विचार त्याला.
बघू मरतय का. मर म्हणल्याने मरत नसतं, कोणाचं कशाला ऐकायचं बाई तुला. अगं पण या सासूला तू विश्वासात घेऊन सांगायचं आशाने असं आहे का? अगं मराठीच गोळ्या पण खायच्या. त्या बाबाला एवढी अक्कल असती तर त्यांनी सांगितलं नसतं का दुसरी बायको करीन तुझा नवरा. ते बरं नाही सांगितलं तुझ्या ना बाबानी. आणि तुम्हाला त्या बाबाची गंमत सांगू का, माझ्या एका मित्राच्या जमिनीत सोनं आहे म्हणून सांगाय आलता. सोनं सांगितलं हाय हिथं म्हणून, आणि जेवाय बसल्या म्हणला बालका मला कांदा आणून दी. तर त्या माझ्या मित्रांनी काय केलं, तर भाकरीच्या खाली कांदा ठेवला होता, ताटात भाकरीच्या खाली. मग मित्र मला तुम्हाला कांदा दिलाय, तर मग त्याने दाखविलं भाकरीच्या खालचा कांदा. तर तो मित्र त्या बाबाला म्हणला तुला ताटाखालचा कांदा दिसा नाही, भाकरी खालचा कांदा दिसा नाही, माझ्या जमिनी खालचं सोनं कसं काय दिसलं. घ्या. अशी आणि तेव्हाच बाबा आहे, ज्या बाबा करतात तेव्हा डोंगी बाबा असणार आहे, दुसरं कोण आहे. असं बोलू नये ओ बाबा बद्दल, ते लई मोठे बाबा आहे. वाटोळ झालं तरी तुला बाबाचाच पुळ काय का अजून. तू काही येडी झाली का काय का तुला काही समजा नाही काय चाललंय. जावाय बापू तुम्ही हिलाय ना इंजेक्शन देणं गरजेचंच होतं, फक्त तुम्ही बिन चोळता इंजेक्शन दिलं हे आपल्याला पटलं नाही. मामा ते बिन चोळता इंजेक्शन म्हणजे काय नेमकं. अहो निदान आम्हाला सांगायचं, माणसांना सांगायचं, तुम्ही डायरेक्ट लग्न करून आलेला का. तुम्हाला तर एक गंमत सांगू का खरं काय, काय? मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला ह्याच्या विश्वास बसला असता का. अहो, बसला असता विश्वास. मी डोळ्याच पण बघणारा माणूस आहे, माझ्या पोरीगत याडपट नाहीये मी. आता त्यातली त्यात तुम्हाला अजून काही गंमत सांगतो. ही काय माझी बायको नाही, ही माझी मैत्रीण आहे, ऑफिस मधली मैत्रीण आहे. तिला म्हणलं माझ्या बायकोचं डोळे उघडासाठी असं असं कर. घी पण जर आता हे बाबाचं ऐकून जर 2 महिन्याच्या आत जर पाळणा खुशखबर नाही हिने दिली तर तुम्हाला खोटं सांगत नाही, हिला नेऊन सोडीन आणि हिच्या बरंच लग्न करीन. अहो मी येतो कोर्टात साक्ष द्यायला, करा तुम्ही लग्न. आणि मग हिच्या नादी लागून काय त्यांना मी तसंच ठेवते काय. आता ते बाबाचं खोड डोक्यात काढ, आता तरी अक्कल आली का तुला. आणि असं बाबा बिबाचं काही खरं नसतं येडे. तर डोंगी बाबाच्या नंतर लागून 2-4 लाख घातला असते हिनी, तरी मला माझ्या खिशातला पैसा जातोय कुठं इचरा तिला. काय गे पैसे बी वाद होते काय तिकडं. मग त्याला नको का ते घ्यायला हे दरबारीने शिकले खिचडीला सुधारलेले चालले की येडे पैसे. खरंच आहेत. आणि आहे ना हे ऑफिसमध्ये रडत होते. मी विचारलं काय झालं काय होतंय, तर त्यांनी मला समजून सांगितलं घरी अशी अशी परिस्थिती आहे, माझी बायको अशी येण्यासारखी वागती, असं उगाच कोणत्या तरी बाबाच्या नादी लागली आहे. मग मीच म्हणलं त्यांना हा असा प्लॅन करा तुमचे डोळे उघडण्यासाठी फक्त, बाकी काहीच नाही. तसं आमचं काहीच नाहीये. आणि जर आता डोळं नाही तू काढलं तर ही खरं व्हायला टाइम लागणार नाही. चालतंय तुम्ही आला सर घ्या जेवून. नाही नाही आम्ही निघतो. निघू नका, मी हिला आधी सोडून येतो, तुम्ही घ्या जेवण करून. बरं चालतंय. चल, तिला उशीर होतोय, येतो मी तिला सोडून. आलो माघार घरी येतो. चुकलं माझं. ते आधीच कळायला पाहिजे होतं तुला, इतक्या उशिरा नव्हतं कळायला पाहिजे तर. बरं ठीक आहे ना, आता चुकलंय ना, त्यांनी मान्य केलंय, आता परत असं नाही ना होणार तुमच्याकडून. नाही परत नाही होणार. जाशील का परत त्या बाबाकडे. नाही आता 2 महिन्यात तुम्हाला खुश खबर मिळणार. हा चालतं, येऊ का मग सासूबाई. सासरे बा जेवण करून जा. लवकर या, मी जेवायची थांबली तुमच्याशिवाय. एवढं कळत तुला मग तेवढंच कळत नाही का. हा हा आई तुम्ही पण लेकाला काय बोलला का हो. काय बोलू मग आता, तो हुकिवलं चुकिवलं तिकडं तू नको पण नको म्हणत मधू होती, बाबाचं जायची. काय नाटक हे. अहो मला म्हणायची मी ह्यातून येते आई, ते तिथून येते आणि जायची. जाऊ द्या आता मिटलंय तर कशाला तो विषय काढत बसता. आणि असं परत माझ्या बाबाच्या नादी लागू नको. ले ताप दिला बाई तू. आणि खरं सांगू का, तू एखाद्या बाबाच्या नादाला लागली असती ना, ह्यो तापच नसता झाला. चला उतर. ये, इकडे. तो मी तुला सांगितलं तसं माझी बायको ही पहिली, तिला मुलबाळ होत नाही म्हणून तुला आणलंय. कुणी काय बोललं तरी कुणाला घाबरायचं नाही. मी कशाला घाबरू तुम्ही असताना. हा मग तेच तुला सांगितलं. ती काय म्हणली तरी गप्प बसायचं. आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे, हो हो त्यामुळे काय म्हणली तरी कुणी मी आहे. हा कशाला कोण काय म्हणेल, तुम्ही चल आहातच ना. चल बघू काय आहे. ए आई ये इकडं. काढ चप्पल. ताट टाण आरतीचं. होय, ताट घेऊन ये. हे काय केलं तुम्ही. ताट घेऊन ये, सांगन तेवढं कर. तात्या या इकडं. बायको आहे माझी, तुमची सून आहे. स्पष्टपणे सांगितलेलं बरं, परत गोळ नको म्हणून. अहो पण हा. अरे वा वा वा. अहो पण हे काय तात्याच्या- केलं तुम्ही. काय केलं म्हणजे तुला माहित नाही का काय केलं ते? आपलं चालूच होतं ना सगळं, आपण बघतच होतो ना काही ना काही. ते म्हणजे तुमचं आधीच ठरलेलं असणार आहे. काय ठरलेलं होतं. तुम्ही मुद्दाम असं केलं ना. ए ग बस तू काय बोलते का आता. हिच्या दवाखान्याच्या नावात एकर गेलाय आपला.
पण हिच्या आई बापाला मी 1,00,000-2,00,000 दिलं, 2,00,000 हिला घेऊन आलो. काय चुकीचं आहे का यात? आता हीच वारस देईन आपल्या घरात. हा अहो पण तुम्ही असं कसं करू शकता? मी असताना हिला नाही आणू शकत तुम्ही. माझा रिपोर्ट बघितलात ना, माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का? मग प्रॉब्लेम कोणाचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही मुद्दाम केले, मला माहितीये ना, तुमचं आधीच असणार आहे काही ना काही तिच्या संग. आपल्या आधी काय होतं का? असं काय नाही आमच्यात. हा मग हे काय आता, हे काय आहे तुझं मग? लग्न झालंय माझं, तिला जटू नको. आता बघा ना तुझ्याकडे काय आहे ती मग. आरतीचं ताटान होय. मी चालले माझ्या आई बाबांकडे. काय जे काय असेल ते बघून घ्या. इकडे अरे जाऊन दे, गेली तर गेली. तीच आता गेली ना, तिला असं मी सोडून देणार आहे. विषय संपला. मग आधी तरी माझ्या डोक्यात होतं, तिला एक तर लेकरू होत नाही, सांभाळायला तयार होतो ना मी. अरे पण लग्नाची बायको आहे तुझी, पटतं का तुला? हे काय करून बसला ही तू? काय याची? हिच्या संग लग्न केलंय ना, तुम्ही काय दाबता त्याला? आणि तिचं काय करायचं आता? ते राईन सट करीन धुणं भांडे. तिच्याबरोबर मांडपण जर केलं असलं तर हिच्याबरोबर देवळात करून आलोय. लेकरू होतंय का? वारस देईन. उद्या वंश तिच्या वाढवीन. घरचं आल्यावर काय सांगायचं कुणाच्या? तिला? लोकांना काय सांगायचं बाहेर? तिचा आई बाप आली ना, येऊन दे, त्यांना सांगतो मी मला काय सांगायची ती. आणि आपल्या इथं काय कमी आहे का? 2-2 सांभाळता नाही याच्यात त्याला. सांगा तिला समजून. जाऊन द्या, गेली तर पिढा जाईन. तिकडे बघ, पोरी. जात असले ना तू, परत तुला नेहायला फिरायला अजिबात येणार नाही मी. आणि गेली तर गेली मग. मी अशी नाही जाणार. मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे. मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत. मी तुम्हाला परमिशन नाही दिली. अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या हे केलंय, फसवलंय मला. मग एवढं कळत नाही होय तुला? वाद आणि बघितलं कोर्टात केस करायचं म्हणती. अरे कशाला केसी बानगडी करता बाबा तुम्ही? गप जरा ऐका आमच्या सारख्याच. काय गोंधळ चालवलाय तुम्ही? हे बघा आता, नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही. लग्न झालंय, त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत. एक काम कर, आता तुम्ही दोघी नाही तर बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं. काय करणार आहे त्याला? आता इलाज नाहीये. आणि हे बघ, दुसरं मूल घेण्यापेक्षा आहे ना, तिचं मुलगा आणि तुझं मुलगा आहे, एकच झालं ना. आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं, मग तिला झालं तर काय तुला आई म्हणणार नाही का ते? दत्तक घेण्यापेक्षा तर बरंच आहे नाही का? चुकीचं आहे. आणि जुनं काय मी तुला सोडूनच देतोय, लागले की माझ्या कोर्टात केस करायला. समजू जो म्हणलंय ना. मी तर तयार आहे सोबत राहायला ताईंसोबत पण. आणि हे बघ, तिचं मन बी मोठं आहे चांगलं. मला माहिती ती सांभाळून घेईन तुला. ऐक पोरी, समजून घे सगळं. आता घरातली मोठी सून तू आहे, तुलाच सगळं बघायला लागेल. जाय मग ताटा आणि त्यांना वळायला. हे बघ, हो इकडं तू, मी सांगतो तुला. हे बघ, हो नाही ते झालंय. आणि त्याचं तरी काय चुकीचं आहे? चूक तुमच्या दोघांची बी नाही, चूक परिस्थितीची आहे. बिन मुलाबाळाचं राहण्यापेक्षा आहे ना, काय ना काय तोडगा काढलाय ना. आणि तुला तरी काय अडचण आहे? एकीला दोघी होत्या ना. अगं तुझ्या बारक्या बहिणीसारखी आहे ती. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर करते मी. हे बघ, तुला म्हणलं होतं ना मी, पोरगी चांगली आहे, सांभाळून घेईन सगळं. आता झालंय तुमचं झालंय, पण भांडणं तंटा करू नका. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होता तो विषय आता मिटलाय, त्यामुळे पुढे वाढवत बसू नका. याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या, आहे का नाही? तर आता बरोबर बोलताय तुम्ही, पण तिने तिला समजून घेतलं पाहिजे. तर ती तिला सांभाळून घेईनच, पण तू सुद्धा हिला अंतर देऊ नको. काय? नाही नाही, अजिबात नाही. आम्ही दोघं पण अंतर तिला देणार नाहीत. हा त्या बापाचा लई विश्वास आहे तिच्यावरती, सांभाळून घेईन तुम्हाला, घरात भांडणं करणार नाही. हा. ठीक आहे. आणि तू पण मोठ्या बहिणीसारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं, उलट पालट बोलायचं नाही. एक वेळ काय असं अडचणी आमच्या पैसे सांग, पण तिला दुखू नको. तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना, आता तू सुद्धा मोठं मन दाखवायचं. काय झालं ना तुमच्या मनासारखं? हा, चला आता या आतमध्ये, नका भांडण तंटा करत बसू. टाटा ना, तिला तसं कसं घरात घेता? हा, ताटान जा, ताटान. चला. थांबा आता, इथं जाणू देतात. हा, हा. बघते आली होती तू पण? हा आले होते की. तू काय बोलला नाही तेव्हा. अरे पोरात कसं काय बोलणार? पोरात नाही बोलायचं म्हणलं बोलावा. आणि एकटीच आली का? नाही, आलेत ना मिस्टर, आलेत ते, थांबलेत गावात, मग आता चाललेत त्यांच्याकडेच. छान झाला ना कार्यक्रम? हो छान झाला, सगळ्यांनी छान अरेंज केलं होतं. तू जेवण केलं का? हो केलं की मी जेवण. अरे ते काय झालं, ग्रुपला सगळ्यांनी हे केलं, ठरवलं होतं की काय करायचं काय नाही. तू आहे का ग्रुपला? नाही मी नाहीये ग्रुपला. मी एक काम कर ना, तुझा नंबर दे, हा, ग्रुपला घे. जॉईन करून घेतो मी. दे इकडं. घेतलं मी, मिस्ड कॉल मारून आला माझ्याकडे. ठीक आहे. बरं ऐक ना, मला एक तुला गोष्ट बोलायची. तशी मी खूप आधी बोलायला पाहिजे होती, पण थोडा उशीर झालाय. बोल की.
मला आहे ना तू पहिल्यापासून खूप आवडत होती, पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. पण मला आज बोलून टाकावं. असं नाही वाटत उशीर झालाय? आज जरा उशीरच झालाय, पण आता काय, जरा नाही, बराच उशीर झालाय. आता त्या टायमाला हिंमत नाही झाली. हिंमत झाली असती तर मग अरे मला पण लय वाटायचं तू बोलशील मला येऊन. मला मुली पण तुझ्या नावाने चिडवायच्या. मुली चिडवायच्या. हो, मुली चिडवायच्या, पण तू काही बोललाच नाही. अरे मग मी नाही बोललो, तू येऊन बोलायचं ना. आता मी कशी बोलणार? मी मुलगी आहे, मी कशी येऊन बोलू शकते तुला? आणि तू नाही बोलला तर मग मी तोंडावर पडले असते. तू मला आवडत होती आणि आवडत आहे, हे सत्य होतं आणि हे सत्यच राहीन. अरे पण हे थोडं आधी बोलला असतास ना, थोडं आधी, माझं लग्न व्हायच्या आधी, तर आपणच लग्न केलं असतं ना. अरे पण आता जी गोष्ट मनात राहण्यापेक्षा होटावर आली, मी तुला बोलून दाखवलं, आता हे तरी मला चांगलं वाटायला लागलं, मनातली मनात दबण्यापेक्षा. आता काय करायचं? आता झालंय लग्न माझं. बरं ठीक आहे, जाऊन ते झालं लग्न, झालेल्या गोष्टीला तर काही करू शकत नाही, पण आता आपण मित्रमैत्रिणी म्हणून तरी बोलू शकतो ना. हा ठीक आहे, तू मला व्हॉट्सअपला आधी मेसेज नको करत जाऊ, मी तुला मेसेज करेन, ठीक आहे? कारण एक काम करत जा, घरी कोण नसेल ना, ज्या फ्री टाइम असेल त्या टायमाला मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा, मग मी कॉल करत जाईल. ठीक आहे, कारण घरी कळल्यावर परत इश्यू होतील. हा बरं चालतंय, मग चल सोडतो तुला. हा ठीक आहे, त्याच्या अलीकडेच सोड. हा चल. आई, ते दळण काय माझ्याच नावाने ठेवलं काय? हा, पाणी आले उन्हाची. आता मला थोडी जेवाय होतं. काय होतं जेवायला खरं? अगो बाय, तू दोघं गेले ना, जेवाय नव्हतं काय? मी तिला सोडलं आणि तसाच गेलो निघून. का ग? अहो, त्यांचे होते आमचं कशाला? आमचं होतं ना. पनीर जेवायचं ठेवलं तसं. तू केलं ना वाटाण्याची भाजी सुलीत होती ना, हा खातो आली दळण ठेवून येतो. नाही बाबा, काय होतं? टाक्या 2 टाक्या भरून आणायच्या. हा, पनीरची भाजी, पुरी, गुलाबजामुन, पापड, वरण भात, सगळं इतकं छान केलं ना नियोजन त्यांनी. झाले एक जुने मित्र सगळे हो, ओळखले. सगळ्यांची ओळख झाली परत नव्याने. चांगले, मी येतो ठेवून ये. हा चालतंय. हा, येन काय मग? गॅस टाकीला मी सोमनाथला कोणाला तरी घेऊन येतो. दोन्ही भरून आणतो एखाद्या. त्याला बिन बाकी परत. बघती हा, ये बाहेर. आले आई. बोला की, काय म्हणता? मी भाजीला काहीतरी घेऊन येते. ठीक आहे, चालतंय. आणते भाजीला काहीतरी मी. हा. हॅलो. हॅलो. हा बोला ना. अरे किती वेळ लावला फोन करायला? अरे सगळे होते ना घरी. अरे मग तुला म्हणलं ना घरी कोणी असलं मेसेज करत जा. हा मग म्हणून तर केला ना तुला कॉल मी लगेच. बर. आता आई गेल्यात भाजी आणायला आणि हे गेल्यात दळण टाकायला. बर, मग रात्रीचं आपलं बोलणं व्हायचंच नाही म्हणायचं मग तुझे मिस्टर घरी असल्या. काय माहिती आता काय सांगता येते, पण तरी मी करेल तुला मेसेज. हा हा, घरी कोण असलं मेसेज करत जा. हा. आणि मला काय वाटतंय आपण आहे ना कुठतरी भेटू, जे आपलं प्रेम अधुरं राहिले ना त्याला पूर्ण करू. हा चालेल ना, भेटत जाऊ आपण. आणि तू आधी काय नाही बोलला यार, मला माहिती का सारखा सारखा तोच विचार येतो डोक्यात आता. अरे जाऊन दे ना आता, काही गोष्टी मी तुला काय सांगतोय की भीती वाटत होती त्या टायमाला. वाटायचं तू घरी सांगितलं तर मोकरम तुझ्या घरचे मला मारतील म्हणून मी गप्प बसलो. मग आता का बोललास? आता माहित असून माझं लग्न झालंय. हा, पण तुला सांगितलं ना मी, माझ्या मनात असं राहायला नको होतं. बरं बरं, ठीक एक आहे. मला एक विचारायचं होतं. हा बोल ना. तुझं नाव आवडतं का रे तुला? आवडतो का म्हणजे आवडतो का? नाही, आता काय आलं होतं स्थळ, त्यांनी लईच बळजबरी केली, त्यांना मी खूप आवडले होते, काय मग केलं लग्न. मला एक सांग, जर आवडत नाही तर त्या न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणार का? आता काय घरच्यांनी लावून दिलंय, मग काय करणार ना.
चल मग पळून जाऊ आपण. तू काय सांभाळणारच मला? अरे चल, तुला मी काय म्हणलं, आपण लांब जाऊ. असं पण माझं शिक्षण कम्प्लीट झालंय, कुठं पण नोकरी लागेल. आपण लांब जाऊ, बाहेरच्या राज्यात जाऊ, तिकडे जाऊन राहू, आपलं आपण सुखी राहू. ठीक आहे चालतंय, मग सांगते मग तुला तसं मी. तसं सांगते म्हणजे तसं नाही, डायरेक्ट फायनल सांग मला मला म्हणजे बाकीची तयारी करायला सगळी. बरं ठीक आहे, जाऊ. कधी जायचं काय ते सांग मग मला. एक काम कर, मला 2 ते 3 दिवस दे. मी बाहेर म्हणजे इथून आपल्यापेक्षा असे कोणीच येणार नाही, अशा जागेवर जाऊन मी रूम बघतो आणि सगळ्या गोष्टी अरेंज करतो. 2 ते 3 दिवस दे, 3 दिवसांनी तुला सांगतो कुठे यायचंय. जाऊ आपण पळून. ठीक आहे चालतंय. पण तुझ्या मनाची तयारी कर. हा चालेल. ठेवू का मग? हा. आय मिस. हॅलो. हा मिस यू. बाय.